खानदेशी कढी आणि खिचडीला तर काही तोडच नाही, खूप भारी लागते खायला. तर सर्वात आधी आपण खिचडी तयार करूया. खिचडी बनवण्यासाठी मी कांदा आणि टोमॅटो कापून घेतला आहे. नंतर पातेल्यामध्ये तेल टाकलं, त्याच्यामध्ये जिरं आणि मोहरी टाकतं. जिरं मोहरं तडतडलं की लगेच उभा चिरलेला कांदा टाकला आहे, कढीपत्ता टाकला आहे, 2 चिरून घेतलेल्या मिरच्या टाकल्यात आणि मस्त कांदा परतवून घेतला आहे. कांदा थोडासा परतवून झाला तर अगदी अर्धा टेबलस्पूनपेक्षा कमी मी आलं लसूण पेस्ट टाकली आणि आलं लसूणचा कच्चापणा जाईपर्यंत तिला पण मस्त तेलावरती परतवून घेतले. नंतर टाकलेलं आहे टोमॅटो. टोमॅटोला देखील थोडंसं परतवायचं, थोडीशी कोथिंबीर टाकायची, कोथिंबीरीला पण परतवून घ्यायचं. नंतर त्याच्यामध्ये हळद टाकायची आणि घरचा काळा मसाला टाकायचा. त्याचबरोबर 2 मीडियम साईजचे बटाटे चिरून घालायचे. तर बटाट्याचं साल आपल्याला इथं काढायचं नाही, तसेच त्याच्यामध्ये बटाटे टाकायचे, मस्त परतवायचे आणि नंतर त्याच्यामध्ये भिजवून घेतलेली तुरीची डाळ तसंच तांदूळ घालायचे. आता हे दोन्ही पण व्यवस्थित असं मिक्स करायचं. या तेलामध्ये मिक्स करून घेतल्यानंतर थोडंसं तेल या तांदळाला आणि डाळीला लागलं जातं आणि त्याच्यामुळं तांदूळ मस्त शिजला जातो. आता इथं मी टाकलेलं आहे खिचडी शिजण्यासाठी गरम पाणी. मिक्स करायचं, चवीनुसार याच्यामध्ये मीठ घालायचे आणि खिचडीला एक उकळी काढून घ्यायची. तर इथं उकळी आलेली आहे खिचडीला. आता गॅसची फ्लेम एकदम बारीक करायची, झाकण ठेवून खिचडी शिजवायची. तर थोडंसं पाणी आटल्याच्या नंतर मला कळालं की याच्यामध्ये शेंगदाणे टाकायचे विसरले, कारण अस्सल खानदेशी खिचडीमध्ये शेंगदाणे हे टाकतात. तर असं मी नंतर शेंगदाणे थोडेसे मिठाच्या पाण्यामध्ये उकळवले आणि नंतर खिचडीमध्ये ॲड करून पुन्हा एकदा खिचडी वाफेवरती शिजायला ठेवली. आता इथं मी कढी बनवते. तर कढी बनवण्यासाठी मी दही घेतलं, त्याच्यामध्ये 2 टेबलस्पून बेसन पीठ टाकलं, पाणी ॲड करून मी मस्तपैकी दहीला उसळून घेतलं. आता छान ताक तयार झाले आणि आता या ताकाला फोडणी देऊया. तर इथं फोडणी देण्यासाठी मी जिरी आणि मोहरी तेलामध्ये ॲड केली. नंतर चिरून घेतलेली हिरवी मिरची, कढीपत्ता मस्त तेलावरती परतवून घेतल्याच्यानंतर थोडीशी कोथिंबीर पण याच्यामध्ये टाकली आणि तिला पण 1 मिनिटापर्यंत मस्त परतवून घेतले. थोडीशी आलं लसूणची पेस्ट याच्यामध्ये ॲड करायची, मस्त मिक्स करून घ्यायचे आणि आता आपण जे तयार केलेलं ताक आहे ना ते याच्यामध्ये ॲड करून घ्यायचे, मिक्स करून घ्यायचं. चवीनुसार याच्यामध्ये मीठ देखील आपल्याला ॲड करायचे आणि उकळी यायला लागली की गॅसची फ्लेम बंद करायची, कारण जास्त कढी आपण उकळवून घेतली तर कढी फुटली जाते. त्याकरता थोडीशी उकळी यायला सुरुवात झाली की लगेचच गॅसची फ्लेम बंद करायची. आता इथं आपली खिचडी पण मस्त तयार झाली. खूप सुगंध छान सुटला बरं का खिचडीचा. थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि मिक्स करून घ्यायचं. तर मस्त गरमागरम आपली खिचडी झालेली आहे तयार आणि या खिचडीबरोबर मस्त कढी खूपच छान बेत आहे. नक्की ट्राय करा. एखादा पापड पण याच्याबरोबर भाजून खा, भारी लागतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, त्याचबरोबर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही ही कढी आणि खिचडी बनवून खा.